जी पूजा झाली त्याच्यानंतर खरात प्रकरण बाहेर आलं. खरातांचे जे कोणती ती पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये जे पैशाची देवाणघेवाण त्याच काळामध्ये आणि अनेकांनी जी शंका व्यक्त केली तर अजितदादांचा अपघाताच्या धागेदोरे तिथपर्यंत जातात असं वाटतं. आता मी त्याबद्दल बोलणार नाही कारण तो काही माझा अभ्यासाचा एक विषय नाही आणि ते माझं क्षेत्र पण नाही आणि म्हणून त्याबद्दल न बोलणं उत्तम. मला जे कळतं ज्या क्षेत्रात मी तज्ज्ञ आहे त्या क्षेत्रात मी बोललेलं बरं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कोणी काही पूजा केली तरी अजितदादांचा अपघातही घडू शकत नाही, अजितदादा मरूही शकत नाही हे त्यांनाही उत्तम माहीत होतं कारण तो एकमात्र मंत्रिमंडळामधला रॅशनल माणूस होता जो बिलकुल या गोष्टींना मानत नाही. त्यामुळे अजितदादांवर कोणीतरी पूजा केली याचा परिणाम झाला होऊ शकत नाही. तो देवेंद्र फडणवीसांवर होऊ शकतो. तुम्ही जरा चौकशी करा. मी आता तुम्हाला एक क्ल्यू देतो. बीजेपी मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने खरातकडे जाऊन मुख्यमंत्री व्हावं म्हणून पूजा केली आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून पूजा केली आणि म्हणून खरातकडे फडणवीसांचं लक्ष गेलं असं काही पोलीस अधिकाऱ्यांचं मला सांगणं आहे. आता हे सांगोबांगी असल्यामुळं मी जाहीरित्या बोलणं योग्य नाही म्हणून मी फक्त एवढंच बोलतो. कोण ते मुख्यमंत्री, कोणी मुख्यमंत्री बनावं म्हणून पूजा करून घेतली. कारण पूजा आणि या सगळ्या गोष्टींवर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास आहे, अजितदादांचा मुळीच नव्हता. पण अजितदादांनी हा कायदा लागू करण्यासाठी पुढाकार घेतले, खूप पुढाकार घेतले. मग या आपली ही जे यांचे जे खून झाले, दाभोळकर झाले, कलबुर्गी झाले, तर याच लाईनमध्ये अजितदादाला यांनी घेऊन अशा प्रकारचा अपघात घडून आणला असेल का? हा अपघाताचं एक या चारही खुनांबद्दल तुम्हाला डायरेक्ट बोलता येतं कारण चौघांनाही गोळ्या मारल्या. गोळ्या काही अपघातानं लागू शकत. इथे जरतरची भाषा आहे आणि माझ्यासारख्या पत्रकारांनी तरी जरतरची भाषा वापरू नये. आपण शिकलोय. मला खात्री असते तर मी जाहीर बोललो.